नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. की आतापर्यंत तुम्ही आमच्या चांगल्या कामात नेहमीच आमच्यापाशी ठाम उभे आहेत. इथून पुढे देखील आमच्या चांगल्या कार्यात आमच्या शिवसेनेबरोबर खंबीरपणे उभे राहावेत हीच इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना परत एकदा पत्रकार देण्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 6 जानेवारीच्या निमित्ताने पत्रकार दिन आहे आणि या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झालात. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी किशनजी सकट. आपणा सर्वांचं प्रथम मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने व माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करत आणि आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या होत्या. त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण आपल्याला समक्ष दिल्या नव्हत्या. तर पुन्हा एकदा तर सर्वांनाच नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. आणि आपण सर्वजण या ठिकाणी सुशील निरोप दिला आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आमचा आदरातिथ्य स्वीकारलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सर्व पत्रकारांच्या वतीनं सचिन रोहित नितीन रोहित सॉरी हा राजकीय कुठलाच नसतो, सगळ्यांचा असतो. कारण की आज जे लोकशाहीमध्ये चाललेलं आहे पत्रकार आहे म्हणून टिकून आहे. पत्रकार नसतं तर सगळं एक वोट एक सत्ता झालेले असते. आताच मताईंनी सांगितलं व जे सत्य बरोबर आहे विरोधक पाहिजे, तसं विरोधक टिकवण्याचं काम आणि विरोधाचा म्हणजे आधार देण्याचं काम पत्रकाराचं आहे. तरी पत्रकार असल्यामुळं तरी बस सगळे व्यवस्थित जागेवर चालतं. तरी पत्रकाराच्या कामकाजामुळं जे चाललेलं आहे सगळं व्यवस्थित ही पत्रकारामुळं चाललेलं असं मी समजतो. त्यामुळे पत्रकार दिनानिमित्त आपल्या सगळ्या पत्रकारांना मनापासून शुभेच्छा. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्या स्तंभावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. समाजात जे काय चाललेल्या चुकीच्या गोष्टी असतील किंवा सत्य घातलं जातंय आणि असत्य बाहेर ते तुमच्या सगळ्यांच्या लेखणीतूनच समाजाला प्राधान्य समजतं. तुम्हाला आज पत्रकार दिनाच्या सर्वांना माझ्या वतीने नगर परिषदेच्या वतीने आणि आमचे नेते धन्यवाद.